महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात गेल्या 2 दिवसांपासून सुनावणी सुरू आहे आणि आज सुनावणीचा तिसरा दिवस आहे। सकाळपासून शिंदे गटाकडून महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंग यांनी युक्तिवाद केलेत। आता ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा प्रतिवाद सुरू झालाय। प्रशांत आपल्याला अधिक अपडेट देईल। प्रशांत, आजची सुनावणी वेगाने पुढे जाताना दिसते, कारण 30 ते 40 मिनिटांमध्ये शिंदे गटाच्या 3 वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला। महेश जेठमल आणि त्याच्यानंतर मनिंदर सिंह आणि नंतर स्पीकरच्या वतीने सिद्धार्थ भटनागर यांनी सुद्धा युक्तिवाद केलेला आहे आणि आता रिजॉइंडर सुरू झालेले आहेत। म्हणजे मुख्य युक्तिवाद झाल्यानंतर त्याच्यासोबत काही पुरवणी युक्तिवाद करायचा असल्यास ती संधी याचिकाकर्त्यांना असते आणि त्या पद्धतीने कपिल सिब्बल हे आपले मुद्दे उपस्थित करतायत। त्यांनी सुरुवातीला सांगितलं की मी काही फार वेळ घेणार नाही आणि सुरुवातीचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे तो म्हणजे की केवळ म्हणजे अध्यक्ष जे अपात्रतेच्या नोटिसा देतात त्या काही केवळ पक्षांतर बंदीशी निगडीत नसतात, त्याच्याशिवाय इतर सुद्धा कारणांनी ते देऊ शकत असतात। आता आपण केवळ या मुद्द्यापुरते अध्यक्षांचे अधिकार डिस्कस करतोय, पण त्याच्यावरती परत सरन्यायाधीशांनी प्रतिप्रश्न विचारला की पण जेव्हा पक्षांतर बंदी कायद्याचा म्हणजे कायद्याअंतर्गत ते नोटीस देतात तेव्हा त्यांना जर अविश्वास प्रस्तावाची नोटीस असेल तर त्यांनी आपलं काम थांबवणं गरजेचं आहे का? कारण पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत मग अशा एकूण सभागृहातलं मेजॉरिटी जे आहे तर ते डिसाईड करतील आणि त्यामुळं हा सगळा जो मुद्दा आहे तो याबाबतीत महत्त्वाचा आहे असं सरन्यायाधीशांचं सुद्धा या ठिकाणी म्हणणं आहे। साहजिक आहे की अध्यक्षांच्याच अधिकाराबद्दलचा हा मुद्दा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा अध्यक्षांचे अधिकार आपण बोलतोय तेव्हा ते केवळ या 10th शेड्यूलच्या अंतर्गत म्हणजे केवळ पक्षांतर केलं एका गटानं म्हणूनच अपात्रता नसते, तर काही वेगवेगळ्या कारणानं सुद्धा अपात्रता होत असते आणि त्यामुळं या सगळ्या बाबतीत अध्यक्षांचे अधिकार जे आहेत ते अबाधित राहणं महत्त्वाचं आहे आणि त्याला सरन्यायाधीशांनी जी त्याच्यामध्ये प्रतिप्रश्नात्मक पुस्ती जोडलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की पण अशा पद्धतीचे अधिकार बजावताना जर त्यांना अविश्वास प्रस्तावाची नोटीस आलेली असेल आणि विशेष करून जर त्या केसमध्ये जर पक्षांतर होणार असेल किंवा जे 10th शेड्यूलची केस असेल तर त्या केसमध्ये अध्यक्ष पक्षपातीपणाने निर्णय घेऊ शकतात ना, हा त्यांचा प्रतिप्रश्न कपिल सिब्बल यांना आहे। बरोबर आहे। आता रिजॉइंडर्सला म्हणजे तू म्हणतोस तसा प्रतिवादाला सुरुवात झालेली आहे आणि वेगानं आजची सुनावणी पुढे सरकते, कारण आजचा तिसरा दिवस आहे। कोणता ना कोणता निर्णय आज येणं अपेक्षित आहे। अपात्रतेबाबत भाष्य करताना काय म्हटलं गेलं तेही आपण पाहूया। ठाकरे गटाकडनं कपिल सिब्बल यांचा प्रतिवाद आता सुरू झालाय, तर शिंदे गटाकडनं महेश जेठमलानी मनिंदर सिंग यांचे युक्तिवाद पूर्ण होत आहेत। राज्यातल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा आजचा तिसरा दिवस आहे। ठाकरे गटाकडनं कपिल सिब्बल प्रतिवादासाठी उभे राहिलेले आहेत। त्यांचे काही प्रमुख मुद्दे सुद्धा आत्ताच आपल्याला नुकतेच प्रशांतनं सांगितले, त्यामुळे या प्रतिवादानंतर कोर्ट लगेचच आपला निर्णय देणार आहे। कोर्ट निर्णय राखून ठेवून एखादी तारीख देत आहे का आजच्याच दिवसभरामध्ये दुपारच्या सत्रानंतर या निर्णयाबद्दल टिप्पणी केली जाते हे आपल्याला बघावं लागणार आहे। आजचा निर्णय एका विशिष्ट मुद्द्यापुरता मर्यादित आहे। हे प्रकरण सगळं सत्ता संघर्षाचं सगळं प्रकरण 7 न्यायमूर्तींकडे जाणार आहे की ते 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे कायम राहतं हे आपल्याला पाहावं लागेल। जर 7 न्यायमूर्तींकडे हे प्रकरण गेलं तर अर्थातच पुढच्या सुनावणीसाठी युक्तिवादांसाठी बराच वेळ लागणार आहे आणि ही सुनावणी लांबणीवरती पडणार आहे। त्यामुळे आजच्या दिवसभरात तरी वेगानं सध्या युक्तिवाद पुढे सरकत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। नबाब रेबिया प्रकरण या संपूर्ण युक्तिवादामध्ये अत्यंत महत्त्वाचं प्रकरण ठरलंय, त्यामुळे त्याचे सुद्धा बरेचसे रेफरन्सेस हे आजच्या प्रकरणामध्ये जोडून युक्तिवाद करण्याचा प्रयत्न हा दोनही बाजूच्या वकिलांनी केलेला आहे। आजच निर्णय येणार आहे की पुढची तारीख मिळणार हे आपल्याला पाहावं लागेल। पुन्हा एकदा अपडेटसाठी आपण प्रशांतकडे जातोय। प्रशांत, सध्या 5 न्यायमूर्तींमध्ये चर्चा सुरू असल्याचं कळतंय, त्यामुळे निकाल आजच येईल का थोड्या वेळानं ते निकाल देऊ शकतात? नक्कीच, खरं तर वेगानं सुनावणी होती आणि कपिल सिब्बलांनी परत विधानसभा अध्यक्षांच्या मुद्दा उपस्थित केला, त्याच्यावरती सरन्यायाधीशांनी काही मतं मांडलेली आहेत आणि त्यामुळं सरन्यायाधीशांच्या म्हणजे एकूण म्हणण्यात हेच आहे की 1985 साली 10th शेड्यूल आलं की ज्या अंतर्गत जी मोठ्या प्रमाणामध्ये पक्षांतर होत होती त्याला घटनेनं बंदी आणली गेली। त्या 1985च्या कायद्यामध्ये 2003ला बदल झाले आणि ती आधीची जी 1/3 अट होती की 1/3 पेक्षा जर जास्त लोक असतील तर ते त्यांचं पक्षांतर वैध मानलं जात होतं, तर ती अट सुद्धा 2003 मध्ये
रिमूव्ह करण्यात आली. आता आपण जे अध्यक्षांचे अधिकार बघतोय तर त्याच्यामध्ये नोटिशीचा मुद्दा आहे आणि हे सरन्यायाधीश सांगतायत की अविश्वास प्रस्तावाची नोटीस त्याच्याबद्दल जे आपण बोलतोय की ती आल्यानंतर अध्यक्षांनी काम थांबवावं की नाही, तर हे सगळे मुद्दे आधीपासूनचे आहेत. पक्षांतरबंदी कायदा जो आहे तो तर 1985 मध्ये आलेला आहे आणि त्यामुळं त्या अर्थानं त्यांचं हे विधान जे आहे ते महत्वाचं आहे. सोबत आता कपिल सिब्बल आपल्या रिजॉइंटरमध्ये अजून काय मुद्दे मांडतात हे देखील बघावं लागेल, कारण खूप काल दिवसभरामध्ये वेगवेगळे प्रश्न घटना ज्या आहेत त्याचा उल्लेख करून महाराष्ट्राच्या घटनाक्रमातले काही मुद्दे उपस्थित करण्यात आलेले होते. त्याला नेमकं कपिल सिब्बल यांचं काय उत्तर येतंय हे आपल्याला बघावं लागेल. इथे मुद्दा आहे तो 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला आणि मुख्य मुद्दा म्हणजे जेव्हा अध्यक्षांच्या विरोधातच अविश्वासाचा प्रस्ताव प्रलंबित असतो तेव्हा अध्यक्षांना इतर सदस्यांच्या पात्रता किंवा अपात्रतेचा निर्णय घेता येतो का, याच मुद्द्याच्या अनुषंगानं बराच युक्तिवाद झालेला आहे. काल सुद्धा शिंदे गटाकडनं युक्तिवाद करताना उद्धव ठाकरेंनी 29 जूनला दिलेला राजीनामा हा कसा क्रुशियल काळात दिलेला राजीनामा होता आणि त्याचे पुढचे परिणाम कायदेशीर दृष्टिकोनातनं या केसवरती कसे होऊ शकतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. नबाब रेबिया प्रकरणानुसार जर का अध्यक्षांना नोटीस दिली गेली तर अध्यक्षांना अधिकार राहत नाहीत असं एक प्रकारे स्पष्ट केलं जात आहे. अपात्रतेबाबत घटनेचा विचार करता एक विस्तृत नियमावली सदस्यांच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातली आहे. नबाब रेबिया प्रकरणाप्रमाणेच महाराष्ट्रातल्या या सत्ता संघर्षावरती निकाल दिला जावा असं शिंदे गटाचं म्हणणं आहे. त्यांच्या दृष्टीनं नबाब रेबिया प्रकरण हे लागू होतं संपूर्णपणे, पण ठाकरे गटाकडनं हा युक्तिवाद केला जातो की ते सरसकटपणे लागू केलं जाणार नाही किंवा लागू होऊ शकणार नाही. त्यामुळे तिथे चर्चा होण्याची युक्तिवादाची गरज आहे. आता हे प्रकरण हायर बेंचकडे गेलं, मोठ्या खंडपीठाकडे गेलं तर अर्थातच सुनावणी लांबणार आहे, पुढची सगळी प्रक्रिया लांबणार आहे. एकाच वेळेला दोन ठिकाणी, दोन सगळ्यात मोठ्या संस्थांमध्ये देशातल्या या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. एक म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि दुसरं म्हणजे इलेक्शन कमिशनचं ऑफिस. समांतर दृष्ट्या ही दोनही प्रकरणं सुरू आहेत, परंतु एकीकडे सुप्रीम कोर्टाचा काय तो निकाल लागू द्या आणि मग निवडणूक आयोगाचा निकाल समोर येऊ द्या अशी आग्रही मागणी ठाकरे गटाकडनं वेळोवेळी केली जाते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात जशी मगाशी प्रशांतनं माहिती दिली, गेल्या 8 महिन्यापासून नेमकं काय झालंय, कोणता ठोस निर्णय आलाय, तर तो हा एकमेव निर्णय की एकीकडे कोर्टाचं कामकाज किंवा कोर्टामधले युक्तिवाद सुरू असताना निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, ती स्वतंत्र संस्था आहे. त्यामुळे ते त्यांचा युक्तिवाद ऐकून त्यांचा निर्णय घेऊ शकतात. निवडणूक आयोगामध्ये शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह या 2 मुद्द्यांवरती शिंदे आणि ठाकरे गटामध्ये वादावादी सुरू आहे. तिथे युक्तिवाद सुरू आहे. शिवसेना नेमकी कुणाची यावरनं, तर सुप्रीम कोर्टामध्ये बऱ्याचशा याचिका आहेत, पण आजची महत्वाची याचिका ती म्हणजे 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे हे प्रकरण जाण्याची गरज आहे का. प्रशांत आपल्याला पुढचे अपडेट्स देतील. प्रशांत, सरन्यायाधीशांमध्ये खूप महत्वाची चर्चा झालेली आहे आणि त्याच्यानंतरच्या ज्या टिप्पण्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे न्यायमूर्ती नरसिंहा जे आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की जर म्हणजे जे विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांना अपात्रतेसंदर्भात कारवाईसाठी कुठलीही डेडलाईन नाहीये, म्हणजे ते केवळ डिसिजन ते घेण्याचे त्यांना अधिकार आहेत, पण याच मर्यादेपर्यंत घ्या, आत्ताच घ्या किंवा एका ठराविक कालावधीत घ्या असं कुणीही त्यांना सांगू शकत नाही. तर त्याच्यावरती कपिल सिब्बल यांचं म्हणणं होतं की बरोबर आहे, पण दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या अशा कृतीमुळं जी निवडून आलेली सरकार आहेत तर ती बदलली जातात. तुम्ही त्यांना अशा पद्धतीनं विषारी झाडांची फळं जी आहे ती चाखायला लावता दुसऱ्या बाजूंना, आणि त्यामुळं महाराष्ट्राच्याच केसमधलं उदाहरण घ्या की एकनाथ शिंदे दरम्यानच्या काळामध्ये मुख्यमंत्री बनलेले आहेत. आता तुम्ही ही सगळी परिस्थिती कशी बदलू शकता, तर त्याच्यावरती सरन्यायाधीशांनी एक कमेंट केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला हे बघावं लागेल की नबाब रेबिया केसनं जी काही प्रिन्सिपल घालून दिलेली आहेत तर त्याचा पुनर्विचार करण्याआधी महाराष्ट्राच्या केसमध्ये हा मुद्दा उपस्थित होतो की नाही, कारण या नबाब रेबिया केसच्या अचूकतेचा मुद्दा तेव्हाच उपस्थित होईल जेव्हा या महाराष्ट्राच्या केसमध्ये अध्यक्षांच्या अधिकाराविरोधात, म्हणजे या केसमध्ये उपाध्यक्षांच्या अधिकाराविरोधात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं काही बाधा उत्पन्न झालेली आहे. म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे ते खूप महत्वाचं आहे सरन्यायाधीशांचं, कारण जे असं म्हणतायत की जर आपल्याला या निर्णयाचा पुनर्विचार करायचा असेल तर तो केवळ याच म्हणजे मुद्द्यावरती होऊ शकतो की
महाराष्ट्राच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे किंवा एकूण अध्यक्षांच्या अधिकारावरती गदा आलेली आहे का, त्याच्यानंतरच हा रिव्ह्यू जो आहे तो होऊ शकतो. यावरती सरन्यायाधीशांनी आणखी एक टिप्पणी केली आहे, ती म्हणजे अध्यक्षांनी स्वतःसाठी काही अडचणी निर्माण केल्या. कारण अध्यक्षांनी केवळ 2 दिवसांची नोटीस अपात्रतेची, त्याला उत्तर देण्यासाठी 2 दिवसांचीच मुदत ही सदस्यांना दिलेली होती. मग हे सगळे सदस्य अर्थात कोर्टात आले आणि कोर्टाने त्याची दखल घेऊन 12 जुलैपर्यंत त्यांना नोटिशीला उत्तर देण्याची मुदत वाढवली. आणि या सगळ्याच्या दरम्यान अर्थातच बहुमत चाचणी झाली, ट्रस्ट वोट झालं आणि गव्हर्नमेंटनं राजीनामा दिला. कारण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला होता उद्धव ठाकरेंनी, आणि त्यांनी निश्चित केलं की त्यांना बहुमत चाचणीला सामोरं जायचं नाही आणि त्यांनी राजीनामा दिल्यामुळे संपूर्ण सरकारच गडगडलं किंवा कोसळलं. म्हणूनच कोर्टाकडनं 12 जुलैपर्यंतचा वेळ हा सदस्यांना दिला गेला. कारण त्यांना दिली गेलेली मुदत अपात्रतेच्या नोटिशीवर उत्तर देण्याची ही केवळ 2 दिवसांची होती. प्रशांत, हा मुद्दा नेमका कोणता आहे? कारण याच मुद्द्यावरती ठाकरे गटाकडनं खूप मोठा आर्ग्युमेंट झालं की जो मधला वेळ मिळाला, म्हणजे 2 दिवसांची नोटीस होती उत्तर देण्याची, पण 12 जुलैपर्यंतचा वेळ मिळाला आणि त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. यावर सरन्यायाधीशांनी काय टिप्पणी केली आहे? सरन्यायाधीशांचं म्हणणं हे आहे की या केसमध्ये नबाम रेबियाचा मुद्दा उपस्थित होत नाही. कारण अध्यक्षांनी जी नोटीस दिलेली होती तर ती नोटीस लागूच झाली नाही, कारण फ्लोर टेस्ट जे आहे ते याच्यामध्ये झालेली नव्हती आणि त्याच्यामुळं हे सगळे कन्सिक्वेन्सेस जे आहेत ते याच्यामध्ये डिस्क्वालिफाईड होतात, ते उपस्थितच होत नाही आहेत असं सरन्यायाधीशांचं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि त्यामुळं सो नबाम रेबिया डज नॉट अराईज असं जर त्यांचं विधान असेल तर मग हे त्यांचं विधान खूप महत्त्वपूर्ण मानायला हवं. आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल की याच विधानाच्या आधारे निकाल येतोय का. कारण जर ते असं म्हणतायत की महाराष्ट्राच्या केसमध्ये या नबाम रेबियाचा मुद्दा उपस्थित होत नाही, कारण स्वतः अध्यक्षांनीच ज्या कृती केल्या त्याच्यामुळेच त्यांनी स्वतःसाठी संकट निर्माण केली. कारण त्यांनी वेळ एकतर कमी दिला, केवळ 2 दिवसांचा वेळ दिला. त्याच्यानंतर कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण आलेलं होतं, पण कोर्टानं 12 जुलैपर्यंतचा वेळ दिलेला होता. पण दरम्यानच्या काळामध्ये फ्लोर टेस्ट जी होणार होती तर ती सुद्धा सरकारनं फेस केली नाही आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. आणि त्याच्यामुळं हा सगळ्या घटनाक्रमातून नबाम रेबियाचा मुद्दा उपस्थित होत नाही महाराष्ट्राच्या केस बाबतीत, असं एक प्रकारे एक महत्त्वाचं विधान या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यामुळे बघावं लागेल की याच्यावरती आता काही प्रतिवाद होतोय का. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.